ओम साईराम. साई सेवक पालखीच्या माध्यमातून आजचा आमचा 9वा दिवस आहे आणि जसं ह्या 9 दिवसामध्ये अनेक आमचे साई परिवार त्यांची आम्ही तुम्हाला भेट घडवली. हा आमचा शेवटचं घर आहे. याच्या पुढे अर्थात पालखी निवारा आणि नंतर ज्या गोष्टीसाठी आपण निघालोय म्हणजे अर्थात बाबांचं दर्शन घेण्यासाठी ही वारी निघाली. शिंदे साहेब आणि आई आजी आणि आमची वहिनी वर्षानुवर्ष इथे जेव्हा ओळखही नव्हती आम्ही बाहेर झोपायचो यांच्या अंगणामध्ये, पण सकाळी उठल्याबरोबर गरम गरम चहा आणि पोहेची व्यवस्था आमच्या सरांची फॅमिलीच्या माध्यमातून व्हायचं आणि वर्षानुवर्ष अशीच ही सेवा त्यांच्याकडून आहे आणि आम्ही आनंदी आहोत की बाबांनी प्रत्येक जागी आम्हाला एक साई परिवार दिला आहे. आजचा हा पोहेगावचा प्रवास सकाळचा रात्री जो संपला ते रात्री यांच्या इकडे आराम करून सकाळचा चहा नाश्ता शिंदे परिवारातर्फे असतो. संस्कार घरातूनच येतात आणि आज संस्कार तुम्ही घडवले, तुमच्या वाडवडिलांनी घडवले, तुम्ही घडवले, नंतर सरांकडे आले, वहिनी आहे, मुलं आहेत तुमची. हे घडत राहणार, हे करत राहणार म्हणजे आपण घडले पाहिजे, घडणार 100% घडणार. बघ कसं असतं ना, शिक्षण शिक्षण शाळेत असतं आणि संस्कार घरात असतं. माणूस एकदा शिक्षण विसरू शकतो, संस्कार विसरू शकत नाही. कारण आणि वर्ष आपल्या घरात कोणतरी वारी येत होती हे तुम्ही सांगितल्यानंतर त्यांना माहीत पडलं. तुम्ही काय ते आज बघतात आहे ना तेव्हा वारी, आणि ते स्वतः सेवेला उभे राहतात, चहा देतात, लोकांना नाश्ता देतात आहे. ते ही वारी आणि हे संस्कार असेच राहणार आहे कायम आणि अशीच तुमच्याकडून आमच्या भक्तांची सेवा होणार आहे. मनोबर साई सेवक पालखीच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व साई भक्तांच्या माध्यमातून तुमचं खूप खूप आभार. अशी चालू वाढ होत चालू याच्यातच कल्याण हो. मला बाळांना असाच आशीर्वाद देव. आणि मुळात इथे जे भक्त मंडळ आहे, भक्त मंडळ देखील आलंय त्यांचं. हे भक्त मंडळ देखील आलंय. ज्यांच्या घरी आपण जातोय त्या लोकांना लोकांना माहीत पडतं कशी लोकांची सेवा घडते करून. आणि सर मांडणार नाही तुम्ही, या 9 दिवसामध्ये 7 दिवसाची घर आहेत. आतुरतेने लोक वाट बघतात. त्यांच्या त्या दिवशी उत्सव असतो आपल्यासाठी. आणि आमचे 25-30 पोरांचा ग्रुप आहे. पहिले म्हणजे 5-10 होते, आज 50-50, 150-150 पोरं त्यांच्या घरी घेऊन जातो. आणि ती ताई नाही, लोक येतील एवढे टँकर मागवतात आहे, मंडप टाकून ठेवतात आपल्यासाठी. तुम्हाला बाबा सगळ्या गोष्टी वेळोवेळी करून देतात.